भाजप लोकसभेच्या 23 जागा कन्फर्म लढणार आहे. त्यातील 2 सीट काढणं भाजपसाठी अवघड ठरणार. जवळपास या 2 जागा भाजपला कशाही करून सुटू शकत नाहीत. भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी अद्याप कोणतीही नेमणूक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. यासोबतच नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी देखील भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली नाहीये. तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा पक्क्या झाल्यात. तर भाजपकडून या लोकसभेच्या 23 जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, पदाधिकारी आणि मंत्र्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी अद्याप कोणतीही नेमणूक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. यासोबतच नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी देखील भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली नाहीये. तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला मिळणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे. भाजपकडून 23 जागांवर निरीक्षक नेमण्यात आलेत. त्यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या जागांवर राज्यात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अर्थ सरळ आहे की भाजपा या जागा लढवणार आहे. पण या 23 जागांपैकी 2 जागा जिथे भाजपाला ताकद लावून सुद्धा सीट काढणं कठीणच जाणार. त्यातील एक म्हणजे माढा. माढामध्ये भाजपचे स्टँडिंग खासदार रणजित नाईक निंबाळकर आहेत. पण रणजितसिंह निंबाळकर यांची सीट त्याच वेळी निघू शकेल ज्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील साथ देतील. परंतु यावेळी धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. काही जरी झालं तरी लोकसभेच्या रिंगणात ते येताना दिसतील आणि त्यांच्या मनासारखी जागा जर त्यांना भेटत नसेल तर ते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे शरद पवारांचा या ठिकाणी वचपा दिसून येतो. परंतु गेल्या 1 टर्मपासून या ठिकाणची सीट जी आहे ती भाजपाच्या ताब्यात आहे आणि त्यामुळेच आता धैर्यशील मोहिते पाटील नेमकं काय स्टँड घेतात यावरती पुढची गणितं अवलंबून असणार आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ म्हणजे पुणे. पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे स्टँडिंग खासदार आहेत. पुण्यामध्ये मोहोळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. परंतु रवींद्र धंगेकरांसमोर कितीही मोठा किंवा कितीही स्ट्रॉंग लीडर जरी समोर येऊन उभा राहिला तरी रवींद्र धंगेकर यांची सीटला कोणीही धोका पोहोचवू शकत नाही. रवींद्र धंगेकर सध्याच्या घडीला पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर आहे. त्यामुळे पुणे झालं, माढा झालं, या ठिकाणच्या या दोन्ही जागा भाजपला काढणं कठीण जाणार आहे. आता उरले सुरले बाकीचे बरेचसे मतदारसंघ आहे. धुळ्यामध्ये सुद्धा असंच काहीसे चित्र आहे. त्या ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता सुद्धा कट होऊ शकतोय. बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे अटीतटीची लढत लागू शकते. स्टँडिंग खासदारांचा पत्ता कट होण्याची चिन्हे सुद्धा आहेत. अहमदनगरमध्ये सुद्धा निलेश लंके सुजय विखे पाटलांसमोर आव्हान बनून उभे राहतील. परंतु सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती ते सीट काढू शकतील. पण भाजपातील अंतर्गत विरोध जो आहे त्या विरोधामुळे सुजय विखे पाटील यांना सुद्धा अटीतटीचा सामना करावा लागणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.